फोन कॉल घेऊया आता. प्रश्न विचारा आपला, बोला. टीव्हीला जागा सोडून दिली मी. हा, किशोर देशपांडे बोला. पुन्हा त्यांचा फोन आला. हॅलो साहेब. हा बोला. मला की नाही पहिले पतीला समजा हो हा हा मुलगाहून वारला होता. डबल दिवस होते तर पुन्हा एकदा त्यांचा फोन कट झालाय. मला वाटतं थोडासा ह्याच्यामध्ये फोनमध्ये बिघाड आहे त्यांच्या. सर, आपण आता चर्चा करत होतो, आपण सांगितलं की आज सुरक्षित मातृत्व ही एक ज्याच्या आज आपण कोऑर्डिनेशन कमिटीवरती सुद्धा वेस्ट झोनच्या हा जो प्रोग्राम आहे हा अतिशय महत्वाचा आहे. मला वाटतं ह्याच्याविषयी थोडंसं काय सांगता येईल आपल्याला? फॉक्सीच्या वतीने काय आज खास करून केलं जातंय? नाही, आता आम्ही मागच्या रविवारीच दिल्लीला आमचं ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्सचं प्रोग्राम होतं. भारताचे 30 स्टेट्समधून डॉक्टर्स आले होते आणि त्यांना पूर्ण एक दिवस ट्रेनिंग देण्यात आलं कसं आपण जे सुरक्षित मातृत्व करू शकतो आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटीचं जे इन्सिडेन्स आहे सध्या 300 आहे ते 30 पर्यंत आणू शकतो. आणि त्यासाठी काय काय आपण फॅसिलिटीज देण्यात यावे. ॲनिमिया म्हणा, मलेरिया म्हणा किंवा डिलिव्हरीच्या इमर्जन्सीमध्ये जे घात होतात, मॅटर्नल मॉर्टॅलिटीज होतात किंवा कॉम्प्लिकेशन्स होतात, मॉर्बिडिटी वाढते, ते आपण कसं रिड्यूस करू शकतो. आणि जर सुदृढ स्त्री असेल आणि सुदृढ जर बाळ असेल आणि ह्यांना जर चांगलं डॉक्टरांच्या वतीने ट्रीटमेंट प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये किंवा रूरल अर्बन हेल्थ सेंटरमध्ये किंवा टर्शरी सेंटरमध्ये हे फॅसिलिटीज जर त्यांच्या दारोदारी किंवा त्यांच्याकडे जर देण्यात आल्या आणि हे डिलिव्हरी हे हॉस्पिटल डिलिव्हरी जर करण्यात आलं तर त्याच्यामध्ये भारतामध्ये आपल्या ज्या बऱ्याचशा जे बाळाच्या विषयामध्ये किंवा आईच्या विषयामध्ये जे प्रॉब्लेम्स असतात, ॲनिमिया म्हणा किंवा आकडी येणं म्हणा आणि माल न्यूट्रिशन म्हणा, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणून त्यासाठी फॉक्सी आणि गव्हर्नमेंट आणि जे स्कीम्स आहेत ते चालूच आहेत आणि ते पुढे चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करू शकतो आपण त्याच्यामध्ये. जरूर.